ही कथा काल्पनिक असून वास्तविक व्यक्ती, ठिकाणे किंवा घटनांशी साम्य असल्यास योगायोग आहे. ही कथा कोणत्याही व्यक्ती, संस्था, जात, समुदाय, वंश किंवा धर्म प्रभावित करत नाही. या कथेचा कोणत्याही धर्माला दुखावण्याचा किंवा त्यांची बदनामी करण्याचा किंवा कोणत्याही संस्थेची किंवा जिवंत किंवा मृत व्यक्तीची बदनामी करण्याचा हेतू नाही. श्रोत्यांना विवेकबुद्धीने निर्णय घेण्याचा सल्ला दिला जातो. बॅकॉक पिशाच्य भाग 1. ऑजिव्हे नॉर्थ अमेरिका येथील इंडिजिनियस लोकांची अशी मान्यता आहे की ग्रँड लेक येथील जंगलात बॅकॉक नावाचे एक पिशाच्य वास्तवात आहे. ही कथा ह्या लेजंड अथवा मिथवर आधारित आहे. माझी कथा पूर्णतः काल्पनिक असून ही बॅकॉक प्राचीन मान्यता खरी की खोटी यावर अजूनही शिक्कामोर्तब नाही. केवळ हे अर्बन लेजंड खरं समजून मी ही कथा सादर करीत आहे. आकाश आज जाम खुश होता. तो आणि श्रुती छोट्या विवेकला घेऊन वेकेशन प्लॅन करत होते. गेले 1 वर्ष आकाशला कंपनीच्या कामामुळे कुठेही जाणे शक्य झाले नव्हते आणि श्रुती पण घरात कंटाळली होती. म्हणून त्यांनी वेकेशन जायचं फायनली ठरवलं होतं. आकाश गेले 4 वर्ष लॉस एंजेलिसला एका मोठ्या कंपनीत कामाला होता. तो आणि श्रुती लॉस एंजेलिसला आले त्या वर्षीच त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाले होते आणि पाहता पाहता 4 वर्षे निघूनही गेली. पहिले 2 वर्ष विवेक छोटा असल्यामुळे त्या दोघांनीही कुठे मोठा प्रवास करायचे टाळले होते आणि मग 1 वर्ष आकाशला कंपनीच्या बिल्डिंग शिफ्टिंगमुळे कुठेही जाण्याचा वेळच भेटला नव्हता. यावर्षी मात्र योग जुळून आले होते आणि फायनली श्रुतीने त्याला ग्रँड लेक जवळील एक छान जागा दाखवली. साईटवर तर सगळं छानच दिसत होतं. निसर्गरम्य वातावरण, एकमेकांना जोडल्या गेलेले 5 लेक आणि घनदाट अरण्य, ट्रिप टू लाईफटाईम वगैरे. टायटल पाहून आकाशलाही त्यात इंटरेस्ट वाटू लागला आणि साईटवरचा देखावा पाहून त्याने श्रुतीला लागलीच होकार दिला. बरोबर 10 दिवसांनी जायचं ठरलं आणि श्रुतीने तयारी करायला सुरुवात केली. ती चांगलीच एक्सायटेड होती आणि छोटा विवेक पण सुट्टीवर जायला मिळणार म्हणून खुश होता. पाहता पाहता जायचा दिवस उजाडला आणि तिघेही तयारी करून गाडीत बसले. आकाशने मॅप मशीन चालू केली आणि गाडी हळूहळू स्पीड पकडू लागली. प्रवास लांबचा असल्यामुळे पहिले काही वेळ आकाशने आणि मग श्रुतीने असं करून गाडी चालवली आणि त्यामुळे दोघांनाही थोडी थोडी झोप मिळाली. दुसऱ्या दिवशी सकाळी 8ला ते तिथल्या कॅबिनवर पोहोचले. आकाशने आधीच कॅबिन बुक करून ठेवले होते आणि एक गाईड कम मदतनीस माणसाची पण मागणी केली होती. ते लोक कॅबिनवर पोहोचताच एका 35 वर्षाच्या गोऱ्याने त्यांना कॅबिनच्या चाव्या दिल्या आणि आपली ओळख गाईड म्हणून सांगितली. त्याचे नाव डॅन होते आणि तोच तिघांना टूर देणार होता. तो आकाशला जेवणाचं बघून येतो असे सांगून निघून गेला. आकाश आणि श्रुती चांगलेच खुश होते. कॅबिन प्रशस्त होतं आणि बाहेरचा आवार निसर्गरम्य होता. त्यांना बसायला बाहेर एक पोर्च पण होता. विवेक इतकी सगळी झाडे पाहून चांगलाच खुश झाला. आकाशच्या केबिनच्या ओळीतच अजून 4 केबिन होते आणि समोर लेकचा काही भाग दिसत होता. बाजूच्या वाटेने आत जायला एक कच्चा रस्ता होता आणि आत घनदाट जंगल होते. तिथे 2 CCTV कॅमेरे लागले होते आणि एक शस्त्रधारी इसम पण गस्त घालत होता. रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांनी अन्नाच्या शोधात इकडे येऊ नये म्हणून ती व्यवस्था असावी असे श्रुतीला वाटले. उन्हाळ्याचे दिवस असल्याने देखावा फारच रम्य वाटत होता. झाडांची पाने पिवळटसर हिरवी होऊन जमिनीवर जणू त्यांच्या गालीचाच मांडल्या जात होता आणि सूर्य तळात अर्ध्या बुडल्यासारखा भासत होता. श्रुती लागलीच फ्रेश व्हायला आत गेली आणि आकाश विवेकला पोर्चमध्ये खेळवू लागला. थोड्या वेळाने डॅन त्यांच्या जेवणा खाण्याचं साहित्य घेऊन आला आणि त्याने कॅम्प फायरवर गरमागरम नाश्ता बनवला. नाश्त्याचा आस्वाद घेऊन ठरल्याप्रमाणे ते टूरसाठी निघाले. थोडं पुढे जात नाही तर आकाशला आपण कॅमेरा कॅबिनवर विसरल्याचे लक्षात आले आणि डॅनने जीप थांबवली. आकाश कॅबिनकडे वळला आणि श्रुती बाजूने जाणाऱ्या कॉलेज गोईंग पोरापोरींच्या ग्रुपकडे कौतुहाने पाहू लागली. ते हसत खिदळत पुढे चालले होते आणि त्यांच्यातली एक पोरगी म्हणत होती, डू यू नो अबाउट द बॅकॉक लेजंड? तिने हा प्रश्न विचारल्यावर श्रुती त्यांचे बोलणे कान देऊन ऐकू लागली. त्यांच्यातील एक मुलगा म्हणत होता की येथील नेटिव्ह पीपल म्हणजेच इंडिजिनियस पीपल असं मानतात की बॅकॉक नावाचे क्रूर पिशाच येथील घनदाट अरण्यात वास्तव्य करते
आणि त्यांचे किंचाळणे नरक यातना देऊन जाते. तसेच ते एका झाडावरून दुसऱ्या झाडावर उडत जाते. हे एवढं बोलून त्या मुलाने हसायला सुरुवात केली आणि लागलीच एक दुसरी मुलगी म्हणाली, ओ कम ऑन, इट्स जस्ट अ मिथ, देर आर नो प्रूफ्स दॅट इट्स रिअल. आणि ते सगळेच हसू लागले. त्यांचं बोलणं श्रुती गंभीरपणे ऐकत होती आणि ती काही बोलणार त्याआधीच आकाश कॅमेरा घेऊन आला आणि ते टूरसाठी निघाले. जंगलात फक्त काही किलोमीटरच आत फिरायची परवानगी होती. त्यापुढे कोणीही जाऊ शकत नव्हते आणि ते जंगल इतके घनदाट आणि डीप होते की दिवसा पण तिकडे चक्क काळाकुट्ट अंधार होता. डॅन त्या तिघांना विविध निसर्गरम्य नजारे दाखवत होता आणि एका ठिकाणी त्याने जीप थांबवली. तिथून पुढे पायीच जावे लागेल असे दिसत होते, कारण समोरची वाट अगदीच अरुंद होती. ते चौघे जीप तशीच ठेवून खळखळत जाणाऱ्या झऱ्याला पाहत पुढे जाऊ लागले आणि त्यांना एक आर्त किंकाळी ऐकू आली. विवेक लागलीच श्रुतीला बिलगला. डॅन आणि आकाश आवाजाच्या दिशेने पाहू लागले. तसं त्यांना जंगलाच्या रेस्ट्रिक्टेड एरियातून मुलामुलींचा एक घोळका धावत येताना दिसला. डॅन आणि आकाश लागलीच त्यांच्या जवळ गेले आणि त्यांना काय झाले विचारू लागले. ती पोरं इतकी घाबरली होती की 10 मिनिटं त्यांच्यातलं कोणीच काही बोललं नाही. श्रुतीने त्यांना पाणी दिलं. तसे ते थोडे शांत झाले आणि त्यांच्यातली एक मुलगी डॅनला म्हणाली, आवर 2 फ्रेंड्स, दे आर मिसिंग. वी डोंट नो वेअर दे हॅव गॉन. आकाश काही बोलणार त्याआधीच डॅन भडकला आणि जोराजोरात त्यांना रागावू लागला. श्रुतीच्या मते डॅनचे बरोबरच होते. ज्या परिसरात जायची परवानगी नाही त्या परिसरात ते पोरं गेलीच कशाला. डॅनचं बोलणं ऐकून त्या ग्रुपमधली एक पोरगी रडायला लागली आणि म्हणाली, इट्स ऑल माय फॉल्ट. आय आस्क्ड देम टू सर्च फॉर अ बेकॉक लेअर, बट ॲज सून ॲज वी रीच इन टू द डार्क फॉरेस्ट, समवन स्क्रीम हॉरिबली. तिचं बोलणं चालू असतानाच श्रुतीची नजर वर उंच उंच पसरलेल्या झाडांकडे गेली आणि तिला एका झाडावर खरंच काहीतरी बसले असल्याचा भास झाला. पण तिने लागलीच स्वतःला सावरले. तिच्या मागून त्या पोरीचे बोलणे अजूनही ऐकू येत होते. ती पोरगी लाल भडक डोळे दिसले असलं काही बरगळत होती. श्रुतीने आकाशाकडे नजर फिरवली, पण त्याच्या चेहऱ्यावर कुठलेही चिंतेचे भाव नव्हते. आरडाओरडा ऐकून अजून पुष्कळशे टुरिस्ट तिथे जमू लागले होते. थोड्याच वेळात 2 गार्ड आणि डॅन त्या मिसिंग मुलांना शोधायला निघाले. श्रुती, विवेक आणि आकाश नाईलाजाने कॅबिनवर परत आले. त्यांचा आजचा कार्यक्रम एवढ्यावरच थांबला होता, कारण डॅन येईपर्यंत तरी त्यांना कॅबिनवरच राहणे भाग होते. श्रुती कॅबिनवर येताच लॅपटॉप ओपन करून नेटवर्क मिळते का ते पाहू लागली. 10 मिनिटाच्या अधिक परिश्रमानंतर तिला खिडकीजवळ नेटवर्क सापडले आणि तिने बेकॉक गुगलवर सर्च करायला सुरुवात केली. गुगलवर खूप सारे रिझल्ट होते. तिने पहिलाच रिझल्ट ओपन केला आणि तिच्या समोर एक अत्यंत भीतीदायक प्रतिमा लॅपटॉपच्या स्क्रीनवर अवतरली. त्या खाली लिहिलं होतं, बेकॉक लेजंड और मिथ. खाली माहिती दिलेली होती. श्रुतीने ती वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिले होते की बेकॉक हे पिशाच्च एखाद्या वॉरियरने घृणास्पद कार्य केल्यास व त्याला त्या कार्यासाठी मारून टाकण्यात आले की जन्माला येते. मुळात बेकॉक ही त्या मनुष्याचीच क्रूर स्पिरिट असते आणि बेकॉक आपल्या व्हिक्टिमला जहरील्या बाणांनी घायाळ करतो किंवा हातातल्या अणकुचीदार दांड्यांनी मरेस्तोर मारतो. कधी कधी तो माणसांचं मांस किंवा लिव्हरही खातो. बेकॉक या पिशाच्याचं शरीर हाडांचं आणि पारदर्शक चामडीचं पाहिल्याचं येथील नेटिव्ह लोक सांगतात. अजून पुढे पुढे पुष्कळ काही लिहिलेलं होतं, पण श्रुतीचं सगळं लक्ष स्क्रीनवरच्या त्या बेकॉक प्रतिमेकडे होतं. लाल भडक डोळ्यांच्या त्या कवटीवर क्रूर भाव होते. हात, पाय, सांगाडा सगळ्यांवरच पारदर्शक मांस चिपकलं होतं. श्रुती त्या प्रतिमेकडे पाहत असतानाच तिला खिडकीबाहेर कडकड काही मोडल्याचा आवाज आला आणि तिने चमकून बाहेर पाहिलं. बाहेर घनदाट झाडांची चढत होती आणि झाडं उंच उंच वर पसरलेले होते. श्रुती त्या झाडांकडे बारकाईने पाहू लागली आणि तिची पाचावर धारण बसली. जवळच्याच एका झाडाच्या मोठ्या फांदीवर काहीतरी पायांचं मुळकुळ करून बसलं होतं. त्याचं तोंड आत पायात खोपसलेलं होतं आणि त्याचे फक्त 7-8 केस डोक्यावरून भुरभुर उडत होते. हातांची बोटे काळी शार आणि नखं बाहेर आलेली होती.
हाडांच्या सांगड्यासारखं ते काहीतरी झाडावर बसून मागे पुढे डणत होतं. श्रुतीने भीतीने तोंडावर हात ठेवला आणि त्या आकृतीचं तोंड हळूहळू वर येऊ लागलं. तसं श्रुतीला हाडं तुटल्याचा कडकड आवाज आला आणि त्या आकाराने श्रुतीकडे पाहिलं. लाल भडक डोळ्यांनी अंगाला चटका बसल्यासारखी श्रुती जोरात ओरडली आणि ती काही म्हणाच्या आतच आकाश आत आला आणि तिला काय झाले असे विचारू लागला. तशी ती खिडकीबाहेर काळाकुट्ट झाडांच्या सावळ्या पाहू लागली, पण झाडावर काही नव्हतं. श्रुती काही बोलणार त्याआधीच एक भेसूर किंकाळी आसमंतात कुंजली. तर प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला, कोण असेल हा बेकॉक? ऐकूया बेकॉक पिशाच्य ह्याच्या दुसऱ्या आणि अंतिम भागात. धन्यवाद.